सर्वांना. आज आपण पाहतोय रव्याचा असा एक पदार्थ जो नाश्त्यासाठी अगदी झटपट आणि एकदम पौष्टिक आहे. तर आपण रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे, बॉलमध्ये घालूयात. तसेच पाऊण वाटी दही. आता हे मिश्रण छान पाणी घालून मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण जास्त पातळ किंवा जाड पण नाही ठेवायचं, तर आपण थोडं पाणी घालून छान मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि एक 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात. तर आता आपली 15 मिनिटं झाली आहेत. झाकण काढूयात आणि यामध्ये एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा घालूयात. तसेच एक छोटी वाटी टोमॅटो चिरून घेतला आहे आणि तेवढीच वाटी शिमला मिरची चिरलेली आणि गाजर 1 वाटी चिरून आणि 3-4 मिरच्या चिरून घेतल्यात. तसेच 1 मूठ कोथिंबीर घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करून घेणार आहोत. आपण गाजर किसून सुद्धा घालू शकता आणि ह्या बॅटरचं आपण अप्पेसुद्धा बनवू शकता. तर आता आपण थोडंसं पाणी आणखी ॲड करून जे आपल्याला डोशाचं बॅटर तयार करायचं ते आता आपलं तयार झालं आहे. आणि इथे नॉनस्टिकचं पॅन घेतलं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून तव्याला पसरवून घेऊयात. अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडून घ्यायची आहे. आता मोहरी तडतडली आहे तर आपण पॅनला पसरवून घेऊयात. आणि आता आपण हे मिश्रण आपण पॅनवर पसरवून घेऊयात. अशा प्रकारे आपण छोटे छोटे पॅनकेक्स घालून घेऊयात तव्यावर आणि तवावर उचलून आपण तेल पसरवून घेऊयात. आणि एक बाजू मस्त अशी खरपूस भाजून घेऊयात. तर आता आपली एक बाजू चांगली भाजली आहे तर आपण पलटून घेऊयात. तर आता पाहू शकता दुसऱ्या बाजूने पण आपण एक 5 मिनिटं छान भाजून घेणार आहोत. तर आपली दुसरी बाजू पण छान भाजली आहे. अशा प्रकारे आपण छान हे पौष्टिक पॅनकेक असे खरपूस भाजून घेऊयात. आणि आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा. अशा प्रकारे मस्त आपले व्हेजिटेबल रवा पॅनकेक्स तयार आहेत आणि आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि हे केक्स आपण कोणत्याही प्रकारच्या ग्रीन चटणीबरोबर खाऊ शकता. थँक्यू.